नमस्कार. आपल्यांना या YouTube चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. धाराशिव जिल्ह्यातील परंडा भूमवाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे आरोग्य मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री हे ज्यावेळेसपासून एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री म्हणून सहभागी झाले त्यावेळेसपासून त्यांनी अगदी शेवटच्या टोकापर्यंतच्या राज्यातील नागरिकाला आरोग्य सेवेचा लाभ मिळाला पाहिजे याचा त्यांनी जणू काही ध्यासच घेतला आहे. त्यामुळंच मग त्यांनी पूर्ण धाराशिव जिल्ह्यात असो की मग महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरांचा धडाकाच लावला. पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी ही संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर आसपासच्या राज्यातील भाविकांनाही त्यांचे पाय पंढरपूर नगरी खेचून आणतात. तर अशा या अनेक यातील लाखोंच्या वर भाविक वारकरी हे पायी चालत दिंडी याच्यासोबत पंढरपुराच्या चंद्रभागेच्या तीरी दाखल होत असतात. दररोज 20-25 किलोमीटर चालण्यामुळे ऊन, वारा, पाऊस यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम साहजिकच होतो आणि म्हणून गेल्या वर्षीपासून आरोग्य मंत्र्यांनी आपल्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असं हे देऊन दरवर्षी आषाढी वारीच्या दरम्यान म्हणजे आषाढी एकादशीच्या अगोदर 2 दिवस आणि नंतर 2 दिवस पंढरपूर शहरात 2 ते 3 ठिकाणी मोठी आरोग्य शिबिर तिथं लावली जातात. यावर्षी तर 15 लाखाच्या वर वारकऱ्यांना या आरोग्य शिबिरांचा लाभ झाला आणि साहजिकच त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे इंटरनॅशनल बुक ऑफ अवॉर्ड रेकॉर्डनं प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना प्रमाणपत्रही दिलं. सावंत एकदा त्यांनी मनात घेतलं की मग ते तडीस न्यायचं हा त्यांचा स्वभाव आहे. भले ते वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असतील परंतु त्यांचं कामाच्या बाबतीत त्यांची निष्ठा म्हणजे निष्ठाच असते ही त्यांच्या अनेक ह्याच्यातून त्यांनी दाखवून दिला आहे. असो म्हणून जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घोंगडी बैठका घेण्याचं निश्चित केलं होतं आणि त्यांची काल गेवराई विधानसभा मतदारसंघात 3-4 ठिकाणी घोंगडी बैठका पार पडल्या आणि या बैठकातून त्यांनी आपल्या समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळणार आणि तो मिळविल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही असं त्यांनी आव्हान केलं. आता असंच या आठवड्यात बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या घोंगडी बैठका पार पडल्यानंतर त्यांचा पुढचा कार्यक्रम जाहीर होईल. म्हणून जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या या घोंगडी बैठकांना कालच्या ह्याच्याहून तर फार मोठा प्रतिसाद मिळाला असं दिसून आलं आहे आणि अगदी त्या मतदारसंघातील लहान मोठी गावं, वाड्या, वस्त्या इथे राहणारे मराठी बांधव त्यांच्या घोंगडी बैठकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि राहत असल्याचे दिसून आलं आहे. इकडं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजीकच्या राजकोट किल्ल्यावरील
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्या प्रकरणी परवा पोलिसांनी अटक केलेल्या जयदीप आपटेला काल मालवणच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि न्यायालयानं जयदीप आपटेला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात पुढं काय काय घडतं हे पाहावं लागेल. मात्र या सुनावणीच्या दरम्यान जयदीप आपटेच्या वकिलांनी जे काही त्याचं मांडलं त्यावरून की 10 दिवस जयदीप आपटे का फरार झाला होता, त्यानं कुणाकुणाचं मार्गदर्शन घेतलं हे उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.